नमस्कार मुलांनो. आज आपण गणित या विषयाचा दुसरा पार्ट बघणार आहोत. त्याचं नाव आहे नंबर्स अँड नंबर नेम्स. नंबर अँड नंबर नेम, अंक आणि त्याची नावं, हा आपण पाठ बघणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, नंबर कोणकोणते आहेत आणि ते नंबर अक्षरामध्ये कसे लिहायचे हे सगळं आपण बघणार आहोत. आणि 1 ते 100पर्यंतचे जे नंबर आहेत ते आपण वाचायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यासुद्धा आपण करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जे काही उपक्रम आहे तो आपण बघणार आहे आणि तो उपक्रम जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या पेरेंट्ससोबत गेल्यानंतर किंवा तुमच्या वडिलांच्यासोबत, तुमच्या मोठ्या भावांच्यासोबत, बहिणीसोबत गेल्यानंतरसुद्धा तुम्ही हा उपक्रम नक्की पाहिला असेल. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा. त्यामुळे तुम्हाला हा उपक्रम काय आहे आणि तो कसा इंटरेस्टिंग आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. बरोबर. आता बघा, या पाठामध्ये आपल्याला काय दिसते बघा, ह्या चित्रामध्ये. हे कशाचं चित्र आहे? हे आहे शाळेमधलं चित्र. आणि ह्या शाळेमधल्या चित्रामध्ये इथं कोण कोण दिसतंय बघा. इथं आहेत मॅडम, म्हणजे तुमच्या टीचर उभा आहेत. इथं तुमचे मित्र उभा आहेत, दिसतात का? हे तुमच्या शाळेतले सगळे मित्र आहेत. आणि ते सगळेजण मिळून आता काय करायला लागलेत असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर तुम्ही काय करा, काळजीपूर्वक हे चित्र अभ्यास करा. आणि आता इथं तुम्हाला नाव दिसत असेल खाली बघा, मी वाचतोय तुमच्यासाठी. स्टुडंट सेविंग्स बँक. स्टुडंट सेविंग्स बँक म्हणजे विद्यार्थी बचत बँक. विद्यार्थी बचत बँक हे कशाचं नाव आहे सांगा? हे बँकेचं नाव आहे. म्हणजे शाळेमध्ये सगळ्या मुलांनी मिळून एक बँक केली आहे. सगळ्यांना समजतंय? बँक नाव ऐकल्यानंतर तुम्हाला काय आठवते बघा? तुम्ही तुमच्या पेरेंट्ससोबत बँकेमध्ये जाऊन पैसे काढून घेत असाल. पैसे काढायला जात आहे ना तुमच्या आजीसोबत, आजोबांच्या सोबत, वडिलांच्या सोबत, आईसोबत, दादासोबत तुम्ही जात असाल ना बँकेत. आणि बँकेत जाऊन आपण काय करतो, तर तिथून आपल्या खात्यावरचे पैसे घेऊन येतो आहे. म्हणजे बँकमध्ये तुमचं जर का खातं असेल तर तुम्हाला त्या खात्यावरती तुमचे पैसे तुम्ही सुरक्षितपणे ठेवू शकताय. आता ही नेमकी बँक कशी असते आणि ती कशी काम करते हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला काय गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे? नंबर आणि नंबर नेम्स. म्हणजे मला नंबर्सची सुद्धा माहिती असायला पाहिजे आणि असे नंबर्स हे अक्षरी कसे लिहितात याचीसुद्धा मला माहिती असायला पाहिजे. बरोबर. चला, आता तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय दिसते बघा. कॅशियर असतो आणि काही लोक बँकेचे काम करत असतात. इथं दिसतोय का कॅशियर? आपण आता इथं फक्त कॅशियरच दाखवला आहे. बरोबर. आता इथं बघा, काही विद्यार्थी ह्या स्टुडंट सेविंग बँकमध्ये आलेले आहेत आणि त्यांना आता काय करायचं आहे, त्यांच्या नावावरती पैसे भरायचे आहेत. म्हणजे बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही 2 प्रकारचे कामं करू शकता. एक तर तुमच्या खात्यावरती पैसे भरू शकताय किंवा खात्यावरून तुमच्या पैसे काढून घेऊ शकताय किंवा एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर तुम्ही रक्कमसुद्धा पाठवू शकताय. तर आपल्याला या पाठामध्ये काय दिले आहे सुरुवातीला बघा. आता हे जो आहे जयेश वॉन्ट टू डिपॉझिट ₹30 इंटू द स्टुडंट सेविंग बँक अकाउंट. ही फिल द डिपॉझिट स्लिप ॲज फॉलो. म्हणजे तुम्ही बँकेत गेल्यानंतर जर का तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जर का पैसे भरायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, एक स्लिप भरावी लागेल. तुम्ही सगळ्यांनी बघा तुमचे शाळेमध्ये फॉर्म भरून घेतले असतील ना शिष्यवृत्तीसाठी. आणि त्या शिष्यवृत्तीचे तुमचे जे स्कॉलरशिपचे जे पैसे आहेत ते तुमच्या
बँकेमधच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळं तुमच्या सर्वांचं बँकेमध्ये एक खातं आहे, बरोबर. त्या खात्यामध्ये आपल्याला पैसे येणार आहेत. तर आता बघा, आता जयेश काय करतो आहे, त्याचं जे स्टुडंट सेविंग बँकेमध्ये खातं आहे त्याच्यामध्ये त्याला ₹13 ठेवायचे आहेत, जेणेकरून तो शाळेशी संबंधित काही वस्तू असतील तर ते घेण्यासाठी सुद्धा हा त्या पैशाचा वापर करू शकतो, बरोबर. तर चला, आता लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी बँकेत जाल त्यावेळी तुम्हाला तुमच्या खात्यावर जर का पैसे भरायचे असतील तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी दिसते ना लाईट ब्ल्यू कलरमध्ये, ही जी आहे ही अशी स्लिप तुम्हाला भरून द्यावी लागते. अशा पद्धतीची स्लिप म्हणतो आहे मी. म्हणजे आता ही स्टुडंट सेविंग बँकेची स्लिप आहे. बँकेची स्लिपसुद्धा अगदी दिसायला सारखी असते. त्याच्यामध्ये काय काय लिहितात तर बघूया. बघा, आता जर का ही स्लिप कशी भरायची हे जर का तुम्हाला समजलं तर उद्या तुम्ही बँकेत गेल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या खात्यावरती रोख रक्कम भरू शकता. बघा, स्टुडंट सेविंग बँक हे बँकेचं नाव आहे. त्यानंतर काय लिहिलं आहे, SCH तुमच्या स्कूलचं नाव, म्हणजे स्टुडंट सेविंग बँक आहे पण कुठल्या आहे त्या स्कूलचं नाव तुम्ही इथं लिहू शकता, बरोबर. मग तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव काही लिहा. मी आता इथं नाव लिहितो आहे LKG, शाळेचं नाव. आता अकाउंट नंबर, आता तुम्हाला पैसे जमा करायचे आहेत, मग कुठं जमा करायचे आहेत, कारण की स्टुडंट सेविंग बँकेमध्ये सगळ्या मुलांची खाते आहेत. मग तुमच्याच खात्यावरती पैसे तुम्ही कसे भरणार, तर तुम्हाला शाळेमध्ये किंवा बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर एक अकाउंट नंबर मिळतो किंवा बँक नंबर मिळतो, बँक अकाउंट नंबर. तो नंबर तुम्हाला इथं देणं गरजेचं आहे. बघा, दिसतो का सगळ्यांना, 0024 हा काय आहे, ह्या जयेशचा खाते नंबर आहे. किती तारखेला पैसे भरणार आहे तो, 18/12/2025, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 18 तारखेला 2025 साली जयेश या अकाउंट नंबरवरती किती रुपये भरणार आहे सांगा, 13 ओनली. येतात बघा, हे नेम ऑफ द अकाउंट होल्डर, हे कुणाचं नाव आहे, जयेशचं. अमाऊंट क्रेडिटेड इन वर्ड्स, किती पैसे भरायचे आहेत शब्दामध्ये लिहा म्हणून सांगितले बघा, इन वर्ड्स 13 ओनली, बरोबर. काय सांगितलं आहे, 13 ओनली. बघा, अमाऊंट इन फिगर्स म्हणजे आकड्यामध्ये सुद्धा लिहायचं आहे, ₹13 बघा. नंतर तन्वी, कॅशियर सिग्नेचर जयेश, डिपॉझिटर सिग्नेचर, म्हणजे जो पैसे जमा करणार जयेश त्यांनासुद्धा इथं साईन करायची आहे. आणि ही जी कॅशियर दिसते तुम्हाला, ही काय करेल, जयेशकडून ही स्लिप घेईल आणि त्यासोबत ₹13 घेणार आहे आणि ते जयेशच्या खात्यावरती जमा करणार आहे. तर इथं त्याची साईन आहे. आता तुम्हाला काय दिसेल, ही स्लिप दिसते, तसेच इकडे या बाजूला पण दिसते, बरोबर. आता तुम्ही काय करायचं आहे, ही स्लिप इथं द्यायची आहे कॅशियर काय करणार आहे, तुमच्या अकाउंटवरती ₹13 जमा करणार आहे आणि ह्या दोन्हीवरती सिग्नेचर करणार आहे, इथं आणि इथं तुमच्या साईनच्या बाजूला. आणि त्याच्यातली एक जी स्लिप आहे, ही जी या बाजूची स्लिप आहे ही बँकेत ठेवून घेणार आहे आणि या बाजूची जी स्लिप आहे ती तुम्हाला परत तुमच्यासोबत देणार आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जर का काही कारणामुळं पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमच्या अकाउंटला चेक करू शकता. ओके, त्या स्लिपवरून तुम्ही व्हेरीफाय करू शकता बँकेमध्ये जाऊन. लक्षात आलं. तर सगळ्यांनी बघा की बँकमध्ये जेव्हा आपण पैसे जमा करतो त्यावेळी आपण खाते नंबर कसा लिहितो, आपलं नाव कसं लिहितो, अमाऊंट अक्षरामध्ये कसा लिहितो, 13 ओनली अक्षरी रुपये लिहायला लागतात, नंतर अंकामध्ये सुद्धा लिहावं लागतात. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. अकाउंट नंबर, तुमचं नाव, अक्षरी रुपये आणि रुपये नंबरमध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात आपल्याला चूक करता येत नाही. ओके, आणि झालीच
तर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. चुकून दुसऱ्याच्या खात्यावर सुद्धा आपले पैसे जाऊ शकतात. मग ह्याच्यासाठी आता आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे सांगा बघू? नंबर्स. काय माहिती असणं गरजेचं आहे? नंबर्स आणि नंबर नेम्स. नंबर म्हणजे कोणते आहेत आणि ते अक्षरामध्ये कशी लिहायची माहीत असायला पाहिजे. तरच आपण अशा प्रकारची कामं करू शकतो आहे. लक्षात आलं तुमच्या? तर चला या इंटरेस्टिंग पाठाला आता आपण सुरुवात करूया. आता बघा इथं काय दिसते सांगा बघू सगळ्यांना? नंबर नेम्स फ्रॉम 1 to 100. तर इथं काय दिलं आहे? 1 2 3 4 5 6 असे 1 to 100 बघा. 50 नंतर 51 to 60 70 80 90 900 इथंपर्यंत काय दिलेत? नंबर दिलेत बरोबर. आणि त्याचे अक्षरी पण दिले बघा. 1च्या बाजूला खाली ONE 1 बरोबर. 2च्या बाजूला खाली TWO 2 3च्या बाजूला THREE 3. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे? हा व्हिडिओ इथे पॉज करायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर लिहा. लगेच त्याच्या बाजूला अक्षरामध्ये नेम्स 1 TWO 2 3HREE 3 FOWUR 4 FIV 5 SIX 6 SCV 7 AIGST 8 9 असं तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या नोटबुकमध्ये लिहावं लागेल बरोबर. तर सगळ्यांनी इथं व्हिडिओ थांबवायचा आहे आणि हे सगळं अगदी लिहून काढायचं आहे. मला माहिती आहे की हे करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. तर काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या बरोबर. आता जर का तुम्हाला एवढा वेळ मिळत नसेल तर फक्त 2 लाईन सुरुवातीच्या काढून घ्या. त्याचं अक्षरी काय लिहिता आहे ते बघा, त्याचं स्पेलिंग लक्षात घ्या आणि पाठ करायचा प्रयत्न करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हे सगळं तुम्हाला कसं होणार आहे? सरावानंच शक्य होणार आहे बरं का. सरावानं शक्य होणार आहे. तर बघा 51 52 53 54 55 56 57 58 59 60 असे नंबर आहे. तर मी आता काय करतो? तुमच्यासाठी एकदा मी नंबर वाचतो बरोबर 100पर्यंत. नंतर मग आपण काय करूया? हे नंबर बघून आपण एक्सरसाइज पण बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या नंबरची आणि त्यांच्या अक्षरांची चांगली ओळख होईल आणि तुम्ही न चुकता नंबर्स आणि त्याची नावं वापरून तुम्ही बँकेसारख्या ठिकाणी चांगलं आपलं काम व्यवस्थितपणे पूर्ण करू शकता. आता बघा मी वाचतो आहे 1 आणि तुम्ही काय करायचं आहे? मी म्हटल्यानंतर माझ्या मागे हा नंबर म्हणायचा आहे. 1 मी पॉज घेतो आहे, त्यानंतर मध्ये तुम्ही म्हणायचं आणि मग मी पुढचा नंबर म्हणणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा कोण मागे नाहीत ना? तर सगळ्यांनी माझ्यासोबत हे म्हणायचं आहे. आता मी काय करतो आहे? 1 to 100 असं न जाता एक वेळ तुम्हाला मी वाचून दाखवली, आता दुसरी दाखवतो. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्पेलिंग लक्षात घ्या सगळ्यांनी. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 31 32 33 34 35 36 37 38 39 40. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. आता बघा 51 52 53 54 55 56 57 58 59 60. 61 62 63 64 65 66 67 68 69 70. 71 72 73 74 75 76 77 78 79 80.
81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. तर मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी हे नंबर आणि त्याचं नेम्स हे लिहून काढायचं आहे, ह्यांचा सराव करायचा आहे आणि याचं पाठांतरसुद्धा करायचं आहे. बरोबर. हे तुम्हाला आलं की तुमच्याला कुठल्याच पद्धतीची तुम्हाला अभ्यास करताना अडचण येणार नाही. ठीक आहे. चल आता पुढचा भाग बघूया. आता आपण काय करायचं आहे, हे तुम्ही आत्ता तुम्हाला जे मी नंबर दाखवले ते बघायचे आहेत आणि त्याप्रमाणे इथं हे आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे. बघा, राईट द नंबर्स इन वर्ड्स. ओके, नंबर आपण जे काही याची उत्तरं जी आहेत, आन्सर आहे ती नंबर्स आहेत, पण ते नंबर न लिहिता ते अक्षरामध्ये लिहायचे आहेत. आता बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन युअर क्लास. तुमच्या क्लासमध्ये किती मुलं आहेत? देअर आर. ओके, राईट द नंबर्स इन वर्ड्स. किती मुलं आहेत? समजा तुमच्या वर्गामध्ये 60 मुलं आहेत, तर 60 नंबर आहेत. 60 मग त्याचा 60 आकडा नाही लिहायचा, तर 60 नंबर लिहायचा. म्हणजे कसं लिहायचं? SIXTY. 60 स्टुडंट्स इन माय क्लास. आता पुढे तसंच, हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर होम. तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत? देअर आर. बघा किती आहेत? पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, सिस्टर्स, ब्रदर्स, अंकल्स, आंटी, जे काय असतील ते सगळे मिळून देअर आर 7 members in my home. How many days are there in this month? There are. या महिन्यामध्ये किती दिवस आहेत सांगा बघू? 31. आता मी 31 नंबर लिहायचा नाही, काय लिहायचं आहे? 30, THIRD 30. बघा असं हे सगळ्यांनी सॉल्व करायचं. बरोबर. आता मी पुढचा एक्सरसाइज घेतो. मॅच द पेअर्स. ह्या पेअर्स मॅच करून बघायचे. 16 कुठे आहे सांगा बघू? हे बघा 16. 18 इथं, 27 इथं, 75 89 इकडे. असं मॅच पेअर करायचे. त्यासाठी तुम्हाला जमत नसेल तर पहिला जो मी तुम्हाला टेबल सगळे दाखवले 1 to 100 ते बघा. आता बघा, राईट द नंबर नेम्स. तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगायचं आहे की 86 तुम्ही कसं लिहिणार ते टाईप करून लिहा बघू सगळ्यांनी. मी वाट बघतो आहे आणि मी सुद्धा आन्सर लिहिणं आहे, तुम्हीसुद्धा लिहायचं आहे. 86, 92, 59, 78, 67 याचं जेवढ्यांची नावं तुम्हाला लिहिणं शक्य आहे तेवढे मला कमेंट करून सांगा. आता मी काय करतो आहे बघा, EIGHTY 86 असं लिहायचं. तसं तुम्ही सगळ्यांनी लिहायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं सुद्धा आहे. 90. ओके, 92, 59, 78, 60, 7. बरं का? तर सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुमच्या बुकमध्ये सॉल्वसुद्धा करायचं आहे. बरं, राईट नंबर इन फिगर्स. आता तुम्हाला अक्षरामध्ये दिलं आहे ते तुम्हाला फिगर्समध्ये लिहायचं आहे, म्हणजे नंबर्समध्ये लिहायचं आहे. आता बघा, ग्रँडफादर इज 73 years old. किती वर्षाचे? 73 years. आता हे अक्षरामध्ये दिले ना 73 years, मग ते लिहायचं कसं? 73 years. बरोबर. तुम्ही सुद्धा मला तुमचा आन्सर कमेंट करून सांगा. आय हॅव 39 रुपीज. सांगा बघू कमेंट करून पटपट कसं लिहायचं असतं ते. 39 हे नेम्स आहेत, तर ते लिहायचं कसं? 39. आता देर आर 62 pages इन द बुक. 62
pages in the book. 62 pages in the book. Age of a mother is 30 years. 30 years. सांगा बघू प्रत्येकानं आपलं आपलं आन्सर काय आहे ते मला सांगा कमेंट करून. A notebook has hundreds of pages. बघा नंतर राईट द रिक्वायर्ड डिजिट इन द ब्लँक स्पेस. आता काय करायचं आहे, नेम्स इथं दिलेत त्या नेम्सप्रमाणे हा नंबर आहे का बघायचा आहे आणि जे रिकामा जागा आहे ब्लँक स्पेस तिथं तो नंबर लिहायचा आहे आणि त्यामुळे हा नंबर पूर्ण होईल. 35. आता 5 लिहिले पण 30 कसं लिहायचं, 35 असं 3 5. 19 19 19 64 64 64 46 46 46 99 99 38 असं. राईट वेदर गिवन स्पेलिंग ऑफ नेम इज राईट ऑर रॉंग. दिलेल्या जे काही नंबरचं स्पेलिंग आहे, समजा आता 46 आहे, 74 आहे, 19 आहे, 37. तर हे जे आहे त्याचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही बघायचं आहे. 46 बरोबर आहे का सांगा बघू. बरोबर आहे. 74 नाही. तर कसं पाहिजे, 74. 19 बरोबर. 37 बरोबर. बघा झालं का सगळ्यांचं. सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून हे बघायचं आहे, हे सगळं पूर्ण करायचं आहे. आलं का लक्षात मुलांनो. आज आपण काय बघितलं, नंबर आणि त्यांची नावं आणि त्याचा आपण उपयोगसुद्धा बघितला. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, आपण जो काही होमवर्क सांगितला आहे किंवा जो काही आपण एक्सरसाइज सॉल्व करतो आहे ते तुम्ही सगळ्यांनी घरी सॉल्व करायचं आहे. बुकमध्ये सॉल्व करा किंवा नोटबुकमध्ये सॉल्व करा. बरोबर. काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा जर काय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.